सर यंदाच्या वर्षी ऊसाचं गाळप करताना ऑल ओव्हर थोडंसं हेळसांड किंवा लोकांची धावपळ झाली. त्यांना उन्हाळा कडक आहे, ऊस लागवडीचं नियोजन कसं आहे आणि पुढच्या वर्षी तुम्ही एवढं गाळप कराल का याच्यापेक्षा जास्त होईल? आता पुढच्या वर्षाच्या गाळपाचा जो विषय आहे तो ऊस लागून झालेला आहे. जे पुढच्या वर्षी येणारा पुढच्या वर्षाचा ऊस जे आहे तो गेल्या वर्षाच्या तुलनेने कमी आहे. जे आमचं जे उद्दिष्ट यावेळेस आपण 11 लाखाच्या पुढे गेलेलं आहे, परिसरातला ऊस त्यामध्ये 9 ते 10 लाखाच्या दरम्यानच आहे. बाहेरून जर आम्ही काही ऊस आणला तर त्याचं क्रशिंग आम्ही जास्त करण्याचा प्रयत्न जरूर करू, कारण की आमची क्रशिंग कॅपॅसिटी चांगली वाढलेली आहे. त्यामुळं भविष्य काळासाठी आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे खूप ऊसाची पळवापळवी आणि हे होणार आहे. भीमाशंकर कारखाना त्याच्यासाठी सक्षम आहे. आम्ही चांगल्या पद्धतीने क्रशिंग करू ही असे अपेक्षा आहे. आता आपला दुसरा जो प्रश्न आहे की पुढचं जे धोरण उन्हाळा खूप आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे शक्यतो आडसालीची लागवड खूप मोठ्या प्रमाणात होते. आता ह्या उन्हाळा असला तरी माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा आंबेगाव तालुका जे काम होतं त्याच्यामध्ये पाण्याचा अडचण आपल्या शेतकऱ्यांना येत नाही आणि त्यामुळं शेतकरी थोडासा डेअरिंग करतो. जरी आमची लागवडीचं धोरण 1 जूनपासून असलं आडसालीचं तरीसुद्धा बरेचसे शेतकरी आता 20 ते 25 मेपासूनच लागवड करतात. आणि यावर्षी मला वाटतं शेतकऱ्याची मानसिकता राहील, कारण की आपल्याकडं काय अडचण होते की शेतकरी जर कांद्याला बाजारभाव जास्त मिळायला लागला तर मग ऊस लावण्याकडे थोडंसं पाठ फिरवतो. अपेक्षा करूया शेतकरी यावेळेस सहकार्य करून जास्तीत जास्त ऊस लागवड करेल. आमच्या कारखान्याच्या माध्यमातून तसे प्रयत्न चालू आहेत.